शेपाची भाजी आपण करणार आहोत. त्यासाठी शेपाची भाजी आधी स्वच्छ धुवून नीट निवडून स्वच्छ धुवून घेतली. नंतर ती बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरल्यामुळे खाताना ते चांगले लागते, त्यामुळे तुम्ही बारीक चिरून घ्यायची. मी मिरच्या निवडून ठेवलेल्या आहेत, म्हणजे देठं काढून ठेवलेले आहेत. त्या मिरच्या आपण कुटून घ्यायच्या. नंतर त्यासाठी लसूण लागलं. लसूण मी सोलून घेतला आहे. आता लसूण सोलून तुम्ही उकळामध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. मी तो उकळामध्ये बारीक करून घेतला आहे. मी लसूण बारीक करून घेतला आहे आणि मिरची ठेचून घेतल्या आहेत. एका कढईमध्ये मी तेल टाकून गरम भाजी जेवढी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता. शेपाची भाजी करण्यासाठी प्रथम ते आपण स्वच्छ धुवून नीट करून घ्यायची. नंतर आपण एका बाउलमध्ये थोडीशी डाळ, तुम्हाला आवडते ती डाळ घेऊ शकता. मला आवडते तशी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. एक 10 ते 15 मिनटं मुगाची डाळ चांगली भिजत घेऊन घ्यायची. ते बारीक भाजी करून घेतलेले आहे, म्हणजे शेपाची बारीक चिरून घ्यायची. काय लसूण सोलून घ्यायचं. लसूण सोलून चांगला ठेचून घेतला आहे. लसूण ठेचून घ्यायचा. नंतर लसूण आणि मिरच्याही ठेचून घ्यायचा. गॅस चालू करून मी त्याच्यात भाजीनंतर एक माप तेलाचा टाकलेला. तेल चांगलं गरम होईपर्यंत गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण लसूण घालणार आहे ठेचलेला. आणि हा लसूण घातलेला आहे. लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण लाल तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा. नंतर ठेचा टाकून घ्यायचा, म्हणजे मिक्सर केलेला, व ते चांगला परतायचा. लाल झाल्यानंतरच त्याच्यात भाजी टाकायची चिरलेली. ठेचा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. लसूण आणि ठेचा लाल झाल्यानंतर त्याच्यात